नमस्कार मित्रांनो, झकास मार झकास यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तुमचा आवडता प्रकाश. मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे थोडासा वेगळा, कारण की आपण जाणार आहे डोंगरावरती आणि डोंगरावरती जाऊन तुम्हाला दाखवणार आहे की रानभाज्या कशा प्रकारे असते आणि निसर्गरम्य वातावरणात असणारे रानभाज्या बरेच आहेत. मित्रांनो, मधली एक रानभाजी तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो, ते म्हणजे पाथरीची भाजी कशा प्रकारे असते मित्रांनो, हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे या छोट्याशा ब्लॉगमध्ये. मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि आपण चाललो आमच्या गावच्या पाटारवरती. मित्रांनो, गाव म्हटलं की निसर्ग आलाच. निसर्गात असणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपणाला अनुभवायला भेटतात. निसर्गरम्य वातावरणात असणारा आमच्या गावचा पठार मित्रांनो अप्रतिम दिसतो. हा आमचा गावचा पठार. मित्रांनो, गाव म्हणजे गाव असतं, आमचं तुमचं सेम असतं. मित्रांनो, गावाकडच्या वळणावरल्या वाटा बरेच अनुभवायला भेटतात. या वळणावरच्या वाटा जुन्या मित्रांनो, जेव्हा आपण रानभाजी काढतो तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते. फायनली आता भाजी काढलेली आपण आता जाणार आहे आपण घरी. पूर्ण भिजलेलो आहे आपण आणि असा आहे आमचा पठार. त्याचं वातावरण झालेलं, समोरून पाऊस येत आहे. आता आपणाला लवकरात लवकर घरी जायचं आहे मित्रांनो.
फायनली आम्ही पात्रीची भाजी घेण्यासाठी आलो होतो। त्याच पद्धतीने या बांधामध्ये अळंबी आहेत, तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने असतात। रॉल म्हणतात त्याला अळंबी। मित्रांनो, निसर्गरम्य वातावरणात हे अळंबी आपल्याला दिसालीत। ही निसर्गाची देणगीच आहे मित्रांनो अळंबी हे। आणि मित्रांनो, अळंबी हे एक रानभाजीच आहे। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला भेटतील तुम्हाला अळंबी। मित्रांनो, जर तुमच्या गावाकडं अळंबी भेटली तर नक्की बनवा, जर नाही भेटली तर नाराज होऊ नकोसा मित्रांनो। तुमच्या मार्केटमध्ये असले तर नक्की विकत घ्या मित्रांनो। अळंबी तुम्ही खालीच पाहिजे आणि खाण्याचा आनंद एक वेगळाच असतो। तिची भाजी अप्रतिम लागते मित्रांनो। मित्रांनो, अशा पद्धतीने असतात अळंबी। ग्रामीण भागामध्ये खूप भेटतात बघायला आणि याचा मूळ खूप मोठं असतं आणि आता ताजा आहे मित्रांनो, बघू शकता। आपण याची एक रेसिपी बनवू मित्रांनो। फायनली मी घराशेजारी पोहोचलो आणि जोरदार पाऊस असल्यामुळे तुम्हाला मी येण्याचा प्रवास दाखवू शकलो नाही मित्रांनो। आमच्या गावाला लाभलेला अप्रतिम पठार होता, निसर्गरम्य वातावरणात होता हे पठार आमचा मित्रांनो। आपली संस्कृती दिवसांदिवस बदलत चाललेली आहे आणि आपल्याला ही संस्कृती आपल्याला जपायची मित्रांनो। मित्रांनो, पूर्वीची लोक खूप मोठ्या प्रमाणात रानभाजी खात होते, पण आत्ताची पिढी रानभाजींकडं दुर्लक्ष करत आहेत मित्रांनो। तसं न करता तुम्ही रानभाजी खावा मित्रांनो। जर तुमच्या गावाकडं किंवा तुमच्या शहरात मार्केटमध्ये रानभाज्या भेटल्या तर तुम्ही विकत घ्या आणि नक्की खावा। आपल्या शरीरासाठी खूप मोठी फायदेशीर बनते रानभाज्या मित्रांनो। रानभाज्या मोठ्या प्रमाणात डोंगराळ भागामध्ये भेटतात आणि तेही पावसाळ्यामध्ये असतात मित्रांनो। मित्रांनो, रानभाजीमधला एक प्रकार तुम्हाला दाखवायचा होता म्हणून हा व्हिडिओ बनवला। रानभाजीमधली सर्वात फेवरेट माझी भाजी म्हणजे पात्रीची भाजी। छोटासा प्रयत्न होता गावाकडच्या रानभाज्या कशा प्रकारे असतात दाखवण्याचा मित्रांनो। बरेच रानभाज्या आहेत, त्यामधली तुम्हाला एकच दाखवली, ती म्हणजे पात्रीची भाजी कशा पद्धतीने असते ती मित्रांनो। ही पात्रीची भाजीचा रेसिपी आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही नक्की बघा। जेव्हा आपण पात्रीची भाजी घेऊन येते वेळी आपल्याला अळंबी गावलेले आहेत आणि ते अळंबीचा व्हिडिओ आपण रेसिपी वेगळी बनवणार आहे मित्रांनो। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला अळंबी बघायला भेटतील, तेही पावसाळ्यामध्ये। अळंबी ही रानभाजीच आहे मित्रांनो। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्याला मशरूम बोलतात, पण ते मशरूम थोडंसं वेगळं असतं मित्रांनो। हा व्हिडिओ बनवायचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं मला गावाकडच्या रानभाज्या आणि गावाकडचा पठार दाखवायचा होता म्हणून हा व्हिडिओ बनवला होता। हा व्हिडिओ इथंच थांबवतो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तवर तुम्ही काळजी घ्या, तवर बाय बाय।